ओके, लूक 23 आणि त्याचं 46 या ठिकाणी वाचणार आहोत. लूक 23 आणि 46 मी तुम्हासाठी वाचतो या ठिकाणी, आणि खूप सुंदर वचन आहे. आणि येशू मोठ्याने ओरडून म्हणाला, हे बापा, मी आपला आत्मा तुझ्या हातात सोपवून देतो. आणि असे बोलून त्याने आपला प्राण सोडून दिला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, बायबल सांगतं येशू मेला नाही, येशूने आपला प्राण स्वतःहून दिला. प्रेज द लॉर्ड. जरी प्रभू येशू ख्रिस्त आमच्या पापाची किंमत देत होता, तरी पाप त्याला मारू शकलं नाही. किती लोकांना कळालं? येस. पाप त्याला मारू शकलं नाही. म्हणजे अर्पण एवढं प्रेशियस होतं, अर्पण एवढं मोठं होतं का पाप त्याला मारू शकलं नाही. त्याने स्वतःहून आपला काय दिला? प्राण दिला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता बायबल सांगतं का त्यांनी प्राण देताना तो म्हणला का मी आपला आत्मा कोणाच्या हातात सोपवतो? तुझ्या हातात सोपवतो. सगळे बोला, कोणाच्या हातात? तुझ्या हाती सोपवतो. चर्च, आम्हाला पण एक दिवस असं प्रभूच्या समोर जावं लागणार आहे. येस. पण त्या समयासाठी आपण विचार केला पाहिजे का त्या दिवशी माझा आत्मा कुठं जाईल? येस. प्रभूकडे जाईल का नरकात जाईल? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर म्हणतो का त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी आलो. प्रभूने आपलं नीतिमत्व जपलं, सैतान त्याला लोभ दिला, मोह टाकला, पण त्याने आपलं नीतिमत्व सोडलं नाही. म्हणजे आम्हाला पाहायला मिळतं का देवाचं वचन त्याने आपल्यातून कमी होऊ दिलं नाही, देवाचा नीतिमार्ग सोडला नाही, आणि पूर्ण समर्पण त्यांनी पित्याच्या महिमेसाठी केलं. आणि म्हणून तो ठामपणे म्हणतो का माझा आत्मा मी कोणाच्या हातात सोपवतो? तुझ्या हातात सोपवतो. चर्च, आमचा पण आत्मा कुठं गेला पाहिजे? वसी. पित्याच्या हातात. कोणाच्या हातात? पित्याच्या हातात. कमॉन, कुठं जावा आमचा आत्मा? पित्याच्या हातात. नरकामध्ये का देवाकडं? देवाकडे. मग प्रभूंनी आमचा आत्मा स्वीकार करावं. जसं प्रभू येशूचा आत्मा स्वीकार करण्यात आला, तसं स्टेफनचा आत्मा स्वीकार करण्यात आला. देवाची इच्छा आहे का आमचा पण आत्मा प्रभूंनी स्वीकार करावा. येस. प्रेज द लॉर्ड. पण मग ज्या मार्गावर येशू चालला त्याच मार्गावर तुम्हाला आणि मला चालावं लागेल. येस. तो बापाच्या प्रती विश्वासू होता, मग आम्हाला पण कसं राहावं लागेल? विश्वास राहावा लागेल. तो नीतिमान जीवन जगला, मग आम्हाला पण कसं जगावं लागेल? आम्हाला पण नीतिमत्व धरून राहावं लागेल. आणि जसं तो समर्पित होता कोणाला? परमेश्वराला, तसं आम्हाला पण आमचं समर्पण कोणाला करावं लागेल? देवाला करावं लागेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला येशूचं नाव माहिती आहे, आम्हाला प्रार्थना येते, आम्हाला शास्त्र भाग माहिती आहे, पण जर आमच्यात नीतिमत्व नाहीये, आमच्यात समर्पण नाहीये, तर आमचा आत्मा प्रभूच्या राज्यात जाणार नाही. बायबल सांगतं देवाच्या राज्यात कोण प्रवेश करेल? स्तोत्र 23 काढू आपण, 24 काढू या ठिकाणी. स्तोत्र 24 काढा, 3 आणि 4 वचन. यहोवाच्या डोंगरावर कोण चढेल? हा, म्हणजे प्रभूच्या राज्यात कोण प्रवेश करेल? पुढं परमेश्वराच्या राज्यात. पुढं वाच. यहोवाच्या डोंगरावर कोण चढेल आणि त्याच्या पवित्र स्थानात कोण उभा राहील? हा तोच प्रश्न आहे का त्याच्या पवित्र स्थानात कोण उभा राहील? कोणाचा आत्मा देव रिसीव्ह करणार, स्वीकार करणार? पुढं काय लिहिलंय? ज्याचे हात स्वच्छ. ज्याचे हात स्वच्छ. पुढं व हृदय निर्मळ. ज्याचे हात स्वच्छ व ज्याचे हृदय निर्मळ. जो देवाला समर्पण धरून राहील, जो देवाचं भय धरल, ज्याचा आत्मा पवित्रतेत राहील, बायबल सांगतं का त्याचाच आत्मा प्रभू स्वीकार करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे काय लिहिलंय? ज्याने आपला जीव खोटेपणाकडे उंचवला नाही. ज्याने आपला जीव खोटेपणाकडे उंचवला जो नाही. देवाचा भय धरून राहिला, तोच व्यक्ती प्रभूच्या राज्यात प्रवेश करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं एकदा पापाची क्षमा झाली, एकदा पापाची क्षमा झाली. आता पुन्हा पुन्हा पाप करून क्षमा मागत राहाल तर देवाच्या राज्यात जागा मिळणार नाही. असं लिहिलं इब्रिकराच्या पत्रात. जाणून बुजून केलेल्या पापाबद्दल आता आणखी प्रभूला वधस्तंभ व्हायला जाणार नाही. आता देवाची इच्छा आहे का देवाने दिलेल्या कृपेचा, देवाने दिलेल्या आशीर्वादाचा गैरफायदा आपण घेऊ नये. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी काल पण रात्री सांगितलं का रोज म्हणायचं कळत न कळत काही चुकलं असेल तर मला काय कर? क्षमा कर. क्षमा कर. पण कळत न कळत तू कुठं चुकतो हे लक्षात पण आण. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही तर रोज चुकत राहशील, रोज म्हणत असतील कळत न कळत काय चुकलं असेल तर मला काय कर? क्षमा कर. मग देव कसं क्षमा करणार? तुझा ना करतेपणा तुला कळला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही तर मी उद्या जे केलं आज पण ते करणार. रात्री झोपताना कोणती प्रार्थना? येस. प्रभू कळत न कळत मी काय केलं असेल? पाप केलं असेल. प्रभू पाहण्यात आलं, बोलण्यात आलं, मुखावर नियंत्रण आण, डोळ्यावर नियंत्रण आण, बोलण्यावर नियंत्रण आण. फक्त असं म्हणून जमणार नाही कळत न कळत. येस. नियंत्रण आण आणि मग म्हण कळत न कळत केलं तर मला माफ कर. Yes. ते म्हणतो प्रयत्न काही नाही सुधारण्याचे, प्रयत्न काही नाही समर्पणाचे, फक्त एवढं म्हणायचं कळत न कळत केलं असेल तर काय कर? क्षमा कर. ते म्हणतो आणखी क्षमा होणार नाही. जर तुला वाटतं की तुझा आत्मा देवाने स्वीकार करावा तर देवाचं नीतिमत्व सोडू नको. येस. देवाने जे न्याय पण दिलं ते सोडू नको. आपलं जीवनात पवित्रता बाळग,
देवाला जे आवडणार आहे ते नक्की कर आणि देवाचा महिमा होऊ दे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अजून एक वचन आहे देवाच्या राज्यात जाण्यासाठी. स्तोत्र 15 काढू आपण. स्तोत्र 15 टायटल वाच. देवाच्या मंडपात कोण राहील? एकच अर्थ आहे, देवाच्या डोंगरावर कोण जाईल, देवाच्या मंडपात कोण जाईल, देवाच्या राज्यात कोण प्रवेश करेल. आता वचन वाच. एक वचन, हे यहोवा तुझ्या मंडपात कोण वस्ती करील? हा. तुझ्या पवित्र डोंगरावर कोण राहील? 2 वचन, जो सरळपणाने चालतो आणि न्यायीपण आचरतो. तेच वचन आहे चर्च. ज्याचं हृदय स्वच्छ निर्मळ तोच कुठं जाईल, देवाच्या राज्यात जाईल. Yes. पुढं काय लिहिलंय? आणि आपल्या हृदयात सत्य बोलतो, हा. जो आपल्या जिभेने चुगली करीत नाही पुढं किंवा आपल्या मित्राचे वाईट करीत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्या मित्राचं काय करीत नाही, वाईट करीत जो नाही. सरळपणे वागणार, जो आपलं मन स्वच्छ ठेवणार त्यालाच देवाच्या राज्यात जागा असणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च, ज्या प्रसंगाला येशू सामोरे गेला आणि आपला आत्मा ठामपणे पित्याच्या हातात सोपवतो, Yes. तुम्ही आणि मी पण आपला आत्मा कोणाला सोपवला पाहिजे, देवाच्या हातात. पण आत्मा त्याचाच घेतला जाईल जो देवाचं भय धरणार, येस. जो देवाच्या आत्मेत चालणार, Yes. जो देवाला आवडणाऱ्या गोष्टी करणार, त्याचाच आत्मा देवाच्या राज्यात जाईल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कब्रस्तानात जागा भेटली याचा अर्थ हे नाही का स्वर्गात पण तुला जागा भेटणार. येस. किती लोकांना कळतं. काही लोकांचं प्रेम फक्त कशावर आहे, कब्रस्तानामध्ये. काही लोकांना वाटतं बघ कबर भेटली पाहिजे. तुम्हाला कब्रस्तान आहे का नाही, अरे आहे का, म्हणून कळतंय. Yes. काही ना फक्त पेटी पाहिजे. काय पाहिजे, पेटी पाहिजे. अरे पण तिकडे जागा नकोय का. येस. पेटीत कितीही अत्तर मारलं, पेटीत, किती आत्तर आणि जर आत्मा तिकडे गेला नाही तर फायदा आहे काच. नाही. आत्मा तिकडे गेला पाहिजे. कुठं, स्वर्गात. स्वर्गात. पेटी सजती पण जीवन सजत नाही. पेटी सस्ती. मरून राहावा, व्हाईट लावा आतून, पेटी सजवा. आपण जीवन नाही सजवलं याने कधी. जीवन सजल तर स्वर्गात जाईल. मग पेटी भले न सजली चालेल, पण आत्मा सजला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय चर्च. आज आम्ही पेटीकडे जास्त लक्ष आहे, विधीकडे जास्त लक्ष आहे, पण आत्माकडे लक्ष नाही. नाही. जर आत्मा देवाला समर्पित नाही, पेटी भलेही त्याला मिळेल, खड्डा त्याला भलेही मिळेल, पण देवाच्या जागेत त्याला रस्ता मिळणार नाही. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तिकडे प्रवेश पाहिजे तर इकडे समर्पण देवाला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक देवाला समर्पण करतील. देवाला समर्पण करा चर्च. काय करा, समर्पण करा. समर्पण करा, तर आम्हाला देवाच्या राज्यात प्रवेश मिळणार. Yes. नाही तर प्रभू आमचा आत्मा स्वीकार करणार नाही. नाही. देवाची इच्छा आहे का तुझ्यासाठी मी आपला प्रिय पुत्र दिला, माझा आत्मा दिला, माझ्या शिष्यांनी देखील आपलं जीवन तुझ्यासाठी दिलं. आता तुझा आत्मा हा देवाला समर्पित कर. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे 7 शब्द जे आम्ही ऐकतोय हे मनावर घ्या येस. आणि आपलं जीवन कोणाला समर्पित करा. देवाला. देवा पलीकडे काहीच नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज तुम्हाला काम आहे कोणाद्वारे, देवाद्वारे. आज तुम्हाला घर आहे कोणाद्वारे, देवाद्वारे. आज तुम्हाला चांगला आरोग्य कोणाद्वारे, देवामुळे. आज जे काही येणं सगळं देवाच्या कृपेमुळे आहे. येस. कृपा सरकून जाईल ना, 2 मिनिटात आमचा परिवार पडून जाणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देवाला धरून राहा, जिथून जीवन आहे त्याला पकडून राहा. आणि जर तुम्ही देवाला धरून राहाल तर देवाची विपुलता रोज तुमच्यावर नवीन होत जाणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा चोराकडे घेऊन जातो. एक चोर म्हणला फक्त शारीरिक प्राण, कोणता प्राण, शारीरिक प्राण. पण दुसरा चोर म्हणतो ज्यावेळेस तू येशील माझी काय कर. आठवण कर. त्यांनी आत्म्याकडे लक्ष दिलं. येस. पुढं आतमध्ये. शारीरिक जीवन 70 वर्ष, 80 वर्ष, 100 वर्ष, जिनिस रेकॉर्ड 150 वर्ष, पण आत्मा सर्व काळ जागल. येस. Yes, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आत्मा वाचला तर प्रभू येईल तर शरीर पण पुन्हा मिळणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर आत्माच वाचला नाही तर शरीरचं काय काम. येस. काय वाचला पाहिजे, आत्मा वाचला आत्मा पाहिजे. वाचेल तर शरीर पुन्हा उठेल. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्लीज आत्म्याकडे लक्ष द्या, म्हणजे शरीर पण वाचेल आणि देवाचा गौरव होणार. येस. Yes. प्रेज द हालेलुया. लॉर्ड. हालेलुया. किती ठामपणे प्रभू म्हणतो का मी माझा आत्मा तुझ्या हातात. सोपवतो. मी पुन्हा ते वचन आठवण करून देतो. एलोई एलोई. लमा सबकतनी. देवाने त्याग केला असता तर आत्मा घेतला असता का. नसता घेतला. कमॉन, टॅली होतंय काय. प्रभूनी जर त्याचा त्याग केला असता. मग याने आत्मा दिला असता का त्याच्या हातात. नसता. म्हणजे प्रभूने त्याला सोडलेलं नाही. म्हणून तो त्याचा आत्मा त्याच्या हातात सोपवतो. Yes. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज प्रभूची इच्छा आहे का आपण शिकावं, आपलं समर्पण करावं आणि प्रभूचा वधस्तंभ आपल्या जीवनासाठी व्यर्थ नाही सार्थक करावं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचं वचन आपल्या जीवनात सर्वातून मोठ्या स्थानावर. येस. पहिलं स्थान कोणाला, देवाला. पहिली आज्ञा कोणाची, देवाची. मग बाकी गोष्टीची. देवाला स्थान द्या, देवा तुम्हाला ब्लेस येस. करेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, उभा राहूया, आपण प्रे करूया. हे पिते आम्ही तुला महिमा देतो, तुझी स्तुती करतो. थँक्यू जीसस ओ फादर. हे पित्या पुन्हा या 7 शब्दांसाठी तुला धन्यवाद. ही पारंपरिक पद्धत नाही, ह्याद्वारे तू आमच्याशी बोलतो आणि आम्हाला तयार करतो
कारण प्रभू आम्हाला पण शेवटी तुझ्याकडे यायचंय. तू म्हणला मी जातो आणि जागा तयार करतो आणि तुम्हाला पण तिकडंच यायचंय. पण प्रभू तिकडं कोण जाईल? जो नीतिमत्व विश्वासाद्वारे मिळाले ते जपून ठेवल, जो देवाचं भय धरेल, जो देवाला आवडणाऱ्या गोष्टी करल. हे प्रभू, जगात राहता असताना मला जगासारखं होऊ देऊ नको. माझे डोळे माझ्यावर हावी होऊ देऊ नको. माझं मुख माझ्यावर हावी होऊ देऊ नको. होय. माझी इच्छा माझ्यावर हावी होऊ देऊ नको. Yes, आणि Lord. कोणतीच अशी जागा मिळू देऊ नको का त्याद्वारे सैतान मला पुन्हा जुन्या जीवनाकडे घेऊन जाईल. yes. म्हणून इथं जितके आहेत, जितके ऑनलाईन ऐकतायत Yes. आणि त्यांचे घरचे देखील लोक पित्या, Yes, या सर्वांना तुझी कृपादृष्टी मी स्वीकारतो. स्वीकारतो. आणि म्हणतो या सर्वांना तुझ्या पवित्र नावामध्ये राख पित्या. आणि यांच्यातला एक पण हरू देऊ नको पित्या. तू येऊपर्यंत सर्व आत्मे धरलेले राहू दे आणि सर्व प्रशस्तपणे तुझ्या राज्यात प्रवेश करू दे. Yes, Abba प्रभू, Father. प्रत्येकाला अनुग्रह दे अनुग्रह दे लॉर्ड. का प्रत्येकाने आपलं आध्यात्मिक जीवन जपावं Yes. आणि प्रत्येकातून तुझा गौरव होऊ दे. Yes, तुझा Father. पुन्हा एकदा हे 7 शब्द प्रत्येकाच्या आत्म्यात फिरू दे फिरू दे लॉर्ड. आणि प्रत्येका तुझं वधस्तंभाचं मर्म समजू दे होय आणि तेव्हा देवा. तुला गौरव मिळू दे. तुलाच गौरव. सर्व महिमा तुला देऊन केली प्रार्थना येशू नावाने मागतो, स्वीकारतो.